होती थोडेसे बिझी आहेत. आता मात्र चौथ्या दिवशी त्यांची उपस्थिती लागते. वेलकम. 6 चेंडू आणि 7 धावांचा द्वंद्व. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. बॉलर नेम सुमित आलाय. 6 चेंडू 7 धावा. एका बाजूने अतुल ज्याने आल्या आल्या षटकार मारत कीर्तिशा 11 केलवरोडच्या खेम्यामध्ये थोडस स्मितहास्य आणलंय. चेहऱ्यावरती थोडीशी स्माइल आलंय. मॅच मध्ये कमबॅकिंग केलंय. कारण गौतम आकरे हा एक आक्रमक फलंदाज, नावलौकिक मिळवलेला फलंदाज बाद झाल्यानंतर थोडस बॅकफुट वरती होता. अतुलने मात्र पुनश्च मॅच मध्ये आणलंय. बघूया. आवळ्याला बन्नाट वेगाने येतो. इथे मात्र डॉट बॉल. 5-7. जर समान स्थितीमध्ये सामना सुटला सुपर ओव्हर खेळायला मिळेल. आणि इथे मात्र भन्नाट वेग सुमित यांचा बघायला मिळतोय. भन्नाट वेग असताना टप्पा मात्र तुम्ही ठेवाल का हा प्रश्नचिन्ह आहे. आणि एका चेंडूवरती डॉमिनेट केल्यानंतर दुसरा चेंडू तुम्ही तसंच हाताळणार का, हाही एक प्रश्नचिन्ह आहे. साईनाथ आम्ही बघतोय. साईनाथला या वेळेला बॅटला ब्रश करतोय. शॉट फाईन लेग मध्ये चुकी घडलाय. जीवनदान कॅचेस विन मॅचेस आपण नेहमी म्हणतो, नेहमी ऐकिवात आहे आपल्याला ना. इथे मात्र संधी मिळते. 4 चेंडू 6चं इक्वेशन आहे. सेकंडला आपण फलंदाज बघतोय. जितेंद्र 4 चेंडू 6 धावांची गरज. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचलंय. 46 ऑन द बोर्ड. बघूया पुढचा चेंडू. सुमित. ओ हो 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 हो, वेगावरती स्वार आणि जितेंद्रला डॉमिनेट केलंय. आता मात्र या गोलंदाजाची धार आहे, रफ्तार आहे, टप्पा चांगला आहे. आणि त्याच्यामुळे सर्वांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की या सामन्यामध्ये स्कॉर्पियन नवली 11 सुद्धा वरचढ ठरू शकतो. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू. ओहो, बॅक टू बॅक. आणि या वेळेला आपण बघू शकाल 2 निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि आता 6 धावांची गरज आहे. इक्वेशन आपण बघितलं तर काय कमालीचा कमबॅकिंग केलंय मिस्टर सुमित याने. युवा गोलंदाज आहे. लेंथला मेंटेन केलं, वेगावरती स्वार झाला, जितेंद्रला लागोपाठ 2 चेंडूवरती डॉमिनेट केला आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने संघर्षाला प्रारंभ केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. साहिल. आणि साहिल थोडासा उशिराने आलाय असं मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. अतुल ज्याने एक षटकार मारलाय तो एक हार्ड हिटर फलंदाज आहे. आणि साहिल हा सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे. तो मात्र 9 सेकंड वरती आहे. आवळ्याला बघूया. अतुल मात्र स्थायिक आपल्या जवळ ठेवतोय. 6 चेंडू 7 धावा असताना कुठेतरी मोठा शॉट मारून सामना संपवण्याचा इरादा आणि त्या इराद्यामुळे सामना गमावण्याची स्थिती निर्माण झालाय. कारण एकेरी दुहेरी धावाने तुम्ही सामना जिंकू शकला असता, परंतु मनस्थिती की आम्ही मोठा शॉट मारून सामना संपवू. आणि अशा वेळेला मात्र सुमितने काय कमालीचं कमबॅकिंग केलंय. अतुलला मात्र आता साईकने जी जिम्मेदारी उचललेली आहे त्या जिम्मेदारीला मात्र हँडल करावं लागेल. या मॅचचा हिरो बनवावा लागेल आणि मॅचला जिंकावं लागेल. दुसऱ्या बाजूने सुमितने जो बन्नाट फॉर्म ठेवलाय त्याला कायम ठेवावं लागेल आणि स्कॉर्पियन नवलीच्या खेम्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करावं लागेल. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. जिथे 6 चेंडू आणि बघूया सुमित. इथे मात्र मिस टाइम आणि मात्र कीर्तिशा 11 केलवरोड संघ आपण बघू शकाल 6 चेंडू आणि 7 धावा असताना काय कमालीचा सामना फिरवला मिस्टर सुमित याने. लेफ्ट हँड फलंदाज, युवा खेळाडू. कुठेतरी फलंदाजांचा मोह षटकाराने आम्ही सामना संपू ही त्यांची स्ट्रॅटेजी त्या संघाला मात्र स्पर्धेतून बाहेर घेऊन गेली
आणि जो संघ या स्पर्धेच्या बाहेर जाणार होता तो आपल्या गुणवत्तेने, कौशल्याने, आपल्या आर्किस्टिक परफॉर्मन्सने मात्र तब्बल 52 धावा वाचवत या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाल्याबद्दल स्कॉर्पियन नवली संघाची आम्ही प्रशंसा करू, तर हार्ड लक म्हणू आम्ही.